सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. अशा प्रकारे आजचा दिवसाची सुरुवात मी आज आगळी वेगळी करत आहे. रोज मी ब्लॅक टी पिते, पण अधूनमधून ना मी ब्लॅक कॉफी पण पिते, कारण ब्लॅक कॉफी हे आपल्या शरीरासाठी खूप आणि खूप चांगली आहे बरं का. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस ब्लॅक कॉफी पीत जा. कसं आहे माहिती आहे का, कॉफी कशी बनवायची, तर गरम पाणी ठेवायचं. पाणी उकळायला आलं की कपामध्ये कॉफीची पुडी खोलून किंवा तुमच्याकडे बॉटलमध्ये असली तर चमचाभर कॉफी टाकायची, अर्धा चमचा कॉफी टाकायची छोट्या चमच्यानं, आणि त्याच्यात वरून पाणी वतायचं. पाणी वतल्याच्यानंतर थोडी कॉफी अशी ढवळून घ्यायची, म्हणजे पूर्ण एकजीव होईल. आणि ते म्हणजे एकत्र राहिली तर जास्त कडू लागते ना. अशा प्रकारे कॉफी बनवायची आणि मस्तपैकी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ब्लॅक कॉफी घ्यायची. कॉफी हे हार्टसाठी खूप छान असते, किडनी, लिव्हर, इव्हन शरीरासाठी ब्लॅक कॉफी खूपच चांगली असते. डॉक्टर पण म्हणतात आणि माझं पण म्हणणं आहे की ब्लॅक कॉफी चांगली असते. मग कॉफी पिऊन लगेच तयार झालो. सकाळचे 9, 9:30 वाजले होते. मस्तपैकी आम्ही बाहेर निघालो तर हे काय, बाहेर बघितलं तर बापरे, इथं तर काहीतरी भांडण लागले बघ यश, असं म्हणत आम्ही दोघं मायलेकरं तिथून थोडं पुढे निघालो. मग पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला छायाचा फोन आला की मी क्रीडा संकुलला आहे आणि तू ये, इथं आपण योगा क्लास लावूया क्रीडा संकुलला. कारण कसं व्हायलंय माहिती का, दररोज सकाळी उठलं की थंडी वाजायली. अशात आमच्याकडे एवढी थंडी आहे बापरे, आणि मला ऑलरेडी नेहमीच थंडी वाजते, त्याच्यात थंडीच्या दिवसात तर खूपच थंडी वाजते. हे पहा, आता मी अशा प्रकारे लातूर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आलेली आहे. हे आमचं लातूरचं क्रीडा संकुल आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय रस्ते खराब झालेले आहेत क्रीडा संकुलचे. हे पहा बघा, सकाळी सकाळी मस्त उसाची गाडी भेटली, तर दादाला विचारलं तर रस नाही म्हणला तो. आम्ही अशा प्रकारे छायाची माझी भेट झाली. आम्ही दोघे आतमध्ये निघालो. म्हटलं थोडं वॉकिंग करून घेऊया, सकाळची वेळ आहे. 10 वाजले होते, पण म्हटलं चला एक चक्कर मारूया. एक चक्कर मारून मी आणि छाया गप्पा मारत 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 मस्तपैकी आता इथं येऊन बसलेलं आहे. मग काहीतरी घराच्या, एकमेकीच्या शरीराविषयी गप्पा झाल्या. कुठं काय त्रास व्हायलाय, दुखायलाय, अशात खूपच पाय वगैरे दुखतायत, कारण शरीराला व्यायामच नाही आहे ना, म्हणून आम्ही इथं आलो होतो. बापरे, इतकी सुंदर समोर छोटे 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 कुत्र्याचे पिले होते ना, मला मोहच आवरला नाही, बघावंच वाटलं. आणि मी वाकून कुत्र्याचे पिले बघायला लागले की त्याची मम्मी आली रे बाबा. बापरे, हे पा कसं असतंय बघा, कुत्रा असो, माणूस असो, कुणी असो, ज्यावेळेस त्याच्या लेकराजवळ कोण येतं, त्याच्या लेकराला असं घात कोण करत असेल ना, तर कुत्रंसुद्धा गप्प बसत नाही. मग माणूस कसं गप्प बसेल बरं. बघा तुम्ही, लगेच कुत्र्याची पिल्ले बघायला तर तिची मम्मी आली. मग आम्ही तिथून निघालो. मग म्हटलं आता भूक लागलेली आहे. छाया नाश्ता करून आली होती. मग मी आणि यश गप्पा मारत, छाया गेली, गप्पा मारत मारत आदर्श कॉलनीला निघालेलो आहे. मग विचारलं आता भूक लागलेली आहे. आता अशा प्रकारे सगळीकडच्या गप्पा छप्पा क्रीडा संकुलच्या गप्पा झाल्या आणि मग तिथून आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. मग आता नाश्ता कुठं करायचा म्हणत म्हणत यश म्हणायचा आपण सूर्यदक्षिणवर जाऊ, मी म्हणायचे आप्पावर जाऊ. मग अशा दोघांच्या बोलण्याच्या नादात म्हणलं चला बघूया सूर्यदक्षिणला, खूप दिवस झालं करून, लय आजकाल त्याची ॲड यायली. म्हटलं चला बघूया कसा नाश्ता आहे काय नाही. आप्पा खूपच ॲड करतात #सूर्यदक्षिण म्हणून म्हटलं की चला आपण पण सूर्यदक्षिणला एक वेळेस नाश्ता करूच या. मग मी आणि यश असं गप्पा मारत लगेच सेपा अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे सूर्यदक्षिण इडलीगृहामध्ये. तर बघा तुम्ही किती गर्दी आहे ना, खूपच गर्दी आहे. सगळेजण म्हणतात खूप छान आणि सुंदर नाश्ता असतो इथं. हे पहा बघा, आम्ही डोसा मला प्लेन डोसा आवडतो. मसाला डोसा ओला ओला किचकिच लागतो, म्हणून प्लेन डोसा घेतला. तर आम्हाला भाजी पण दिली नाही. इथं लातूरमध्ये सगळीकडे डोशासोबत बटाट्याची भाजी, चटणी आणि सांबार असतं, आणि इथं तर खूप जण वाजतात तर भाजी पण दिली नाही आम्हाला. आम्ही एकमेकाला चर्चा करत होतो, तुला भाजी दिली नाही, मला नाही म्हणत आम्ही खाल्लो आणि निघालो तिथून. मस्तपैकी आता ठरवलं तुळजाईवर चहा घेण्याचा. मस्तपैकी हो का, मी आणि यशनं सुंदर असा तुळजाईवर चहा घेतला. आणि मग आता इथून कुठं जायचं, तर दीपा वहिनीचं घर जवळच होतं. मग चला म्हटलं खूप दिवस झाले वहिनीकडे जाऊन, म्हणून आम्ही वहिनीच्या इथं निघालो. त्यांच्या इथं लिफ्टवरती होती.
हे पा मी मस्तपैकी खेळत होते, लिफ्ट यायची वाट बघत बघत अशा प्रकारे लिफ्ट आली. लिफ्टचं दार काढलं आणि आतमध्ये मी गेलेली आहे. मस्तपैकी यश पण आला. आणि वहिनी 4थ्या मजल्यावर राहतात. बापरे, हे लिफ्टची तर भीतीच वाटते, आतमध्ये हलतीच बाई ही लिफ्ट. अरे बापरे, हे पा अशा प्रकारे आम्ही 4थ्या मजल्यावर आता येऊन पोचलो. आणि वहिनीला सरप्राईज द्यायचं ठरवलं. आम्ही फोनच केला नव्हता यायलो म्हणून वहिनीला. मी इतकी बेल दाबायले सारखीच दाबायले. पटकन मी म्हणतो भाऊ करावं. मला लई सवय बरं का, दार वाजवायचं, बाजूला थांबायचं, असं करून हे पा असं लपून बसायचं आणि कोणाला की भाऊ करायचं. मग दीक्षानं दार काढली, मस्तपैकी मध्ये आलो. माझं दीक्षाचं बोलणं, गप्पा, काय चाललंय काय नाही, खूप दिवसानं आलो. तात्या म्हणली हो बाई, म्हणलं आजकाल येणंच होईना, काय करावं, कामं असं तसं. मस्तपैकी दीक्षानं तिचं पण सांगितली, आमचं पण ऐकली. चला निघालो मग आम्ही घरी अशा प्रकारे. पण लिफ्टचं दारच निघत नव्हतं, बसत नव्हतं. एक तर सकाळी निघत नव्हतं आणि जाताना बसत नव्हतं. काहीतरी करून ओढून ताणून लिफ्टचं दार लावलं आणि आतमध्येच लिफ्ट हलाल्यावर मला इतकी भीती वाटाली ना बापरे. आणि मधीच बंद पडली ना, अडकून पडल्यावर कसं करावं, रिकामं टेन्शन बाई असलं. खालचे घरं छान, आपले पहिल्याचे घरं मस्तपैकी, दारातनंच इथून तिथून माणूस दिसायचा, अंगणातून, रस्त्यावरलं. हे काय असं लिफ्टचं भीतीच वाटते बाई मला तर, फार भीती वाटते रे बाबा लिफ्टची मला. मग असं गप्पा करत आम्ही आलो. ग्राउंड फ्लोअरला आलेला आहे आता अशा प्रकारे तुम्ही बघा. आणि मग अरे बापरे, मतदान करायचं विसरलं होतं. मग लगेच आम्ही इथं आलो, दयानंद विद्यालय लातूर. आमचं सगळ्यांचं, तुमचं, आमचं शिक्षणाचं दयानंद कॉलेज म्हणलं की आमच्या लातूरचं पॅटर्न आहे बरं का. इथं माझं आणि माझ्या पोराचं मतदान आलेलं होतं. हे पहा आम्ही आता मतदान करण्यासाठी निघालेलो आहोत, आम्ही दोघं पण. कारण घरला जायच्या अगोदर दयानंद कॉलेज लागतं. दयानंद कॉलेजच्या बाजूला माझं घर आहे, म्हणून माझं कला ह्या शाखेला माझं मतदान आलेलं होतं. हे पहा मी मतदान करून आलेली आहे. मी मतदान केलेलं आहे, कारण मतदान हा संविधानाने दिलेला माणसाला हक्क आहे. मतदान हे आपला हक्काचं आहे आणि आपण ते बजावलंच पाहिजे, असं म्हणून मी मतदान करून, हे पहा मी आणि माझ्या मुलांनी दोघांनी पण अशा प्रकारे मतदान करून बाहेर येऊन मस्तपैकी स्टाईलमध्ये माझ्या पोरांनी फोटो काढल्या. तिथून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर थोडा आराम करून 4 वाजले. 4 वाजता मग आठवण आली की दळण संपलंय, पीठ संपलंय. म्हणून मग हे पहा गहू आणि ज्वारी माझे पीठ दोन्ही संपलेले होते, म्हणून मी दळण अगोदरच करून ठेवलेलं होतं. अशा प्रकारे पोत्यात ज्वारी घालत आहे. हे पहा पोरगं बघाय, अजिबात लेकरं काम म्हणलं की ना असे असतेत बघा. ह्याला ज्वारीचं आणि गव्हाचं दळून आण म्हणलं तर नाही म्हणला, मी नाही जाणार गिरणीमध्ये, ते धूळ उडती, पांढरं शिपट होतंय, भबूट होऊन जातंय, नको. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, मी जाते. म्हणून गाडीवर मी डब्यात दळण नेत नाही का, तर गाडीवर डबे बसत नाहीत म्हणून. हे पा 2 पोत्यात यशला सांगितलं खाली दळण घेऊन ये बाबा म्हणून. मग हे पा बघा, यशनं आणला दळण, खाली आणला, गाडी काढून दळण ठेवून दिला मला. हे पहा मस्तपैकी अशी मी गाडीवर दळायला जात असते बरं का, मी असे डब्बे बिब्बे घेऊन जात नाही. गिरणीत आले, गर्दी नव्हती अजिबात. गिरणीवाल्या मामाने लगेच दळण टाकलं माझं. हे पहा तुम्ही बघा, आमच्याकडे ना इथं ज्वारीची सेपरेट, गव्हाची सेपरेट आणि डाळीचं पण सेपरेट आहे बरं का. हे का डाळ पण आणली होती मी दळायला. हे पहा बघा मस्तपैकी डाळीची छोटी इतकी मस्त गिरणी आहे ना. हे पहा बघा तुम्ही कसं पट 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 पडायला लागली डाळ. हे का ही गव्हाची गिरणी आहे. दळून आले की लगेच तयार झाले की लगेच बाहेर निघाले. कारण सकाळी आमचं बोलणं झालं तर वहिनीचं माझं की द्वारकादासला जायचंय म्हणून. तिथं काय हे पा पोरी, आजकालच्या पोरी असं कानाला फोन लावून बोलत असतात आणि ॲक्सिडेंट झाला की ओरडतात. हे बघा, हे आहे का हिला काही, बिचारी आई मागे बसलेली आहे, हिला काही भान आहे का? हातपाय मोडल्यावर हिचं दुरुस्त होईल, आईचा पाय दुरुस्त होईल का? आधीच लंगडी आहे तिची आई. ते आणि मी टाकते म्हणलं तर हे करायला नको 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 म्हणायली. अशा प्रकारे आम्ही द्वारकादासमध्ये आलेलो आहोत. साड्या बघायला लागलो. मी, वहिनी, दीक्षा, यश दुकानामध्ये येऊन साड्या बघत होतो. 1000 रुपयाला 4 साड्या असा सेल लागलेला आहे द्वारकादासला. हे पा तुम्ही बघू शकता, खूप छान छान वेगळ्या वेगळ्या साड्या होत्या. मी 1-2 अशा बघितल्या, पण मला काही साड्या आवडल्या नाहीत. ही पिवळी आवडली, टाकून बघितली, पण फारच डार्क वाटत होती, म्हणून म्हटलं काय करावं.
मग ती नाही आवडली. परत दुसऱ्या वगैरे साड्या बघत बघत 1-2 काठापदराच्या बघावं म्हणलं, सिंथेटिक साड्या बघावं म्हणलो, पण काही म्हणजे अशी आवडच म्हणजे मनातनं पटकन कसं असते माहिती आहे का, दुकानात गेलो आणि एक साडी नजरेत बसली आणि ती पटकन घ्यावं वाटते बघा मला. खूप वेळेस मला पिवळी साडी आवडली, पण हे पदर थोडा म्हणजे असं फारच झमझम चमचम दिसायला, म्हणून म्हणलं आता काय करावं, घ्यावं की नको दुविधात होते. त्यातनं वरी आलो. ठेवली साडी आणि वरी आलो. वरी आलो की म्हणजे टॉप छान होते, खूप छान टॉप होते. मला एकदम गुणूची आठवण आली, म्हणजेच माझ्या बहिणीच्या मुलीची. तिच्यासाठी मस्तपैकी 2-3 टॉप घेतले. आवडले पण मला, छान आहेत डेली यूजसाठी. अशा प्रकारे हे सुंदर टॉप होते. तो नाही पण हा फ्लावरचा टॉप खूप छान आवडला. पोरींना छान दिसतात घरी घालायला, म्हणून म्हणलं चला गुनूला बड्डेला काही घेतलं नव्हतं, म्हणून म्हणलं चला गुनूला टॉप घेऊ म्हणलो. आणि वहिनीनं तोपर्यंत मी टॉप बघीपर्यंत वहिनीनं ब्लॅक साडी चॉईस केलेली होती. खूप छान पार्टीवेअर साडी होती बरे का. हे पहा बघा तुम्ही, अतिशय मस्त सुंदर सुरेख ह्याचं फॅब्रिक थोडं म्हणजे हेच वाटत होतं मला, पण साडी खूप छान होती. ऑर्गेन्झामध्येच फॅब्रिक आहे. ही साडी बघत बघत हे पहा, ह्या भैयाजवळची साडी मला इतकी आवडली, बापरे. डिजिटल प्रिंटची आणि असं पार्टीवेअर साडी होती, खूप छान. हे पहा बघा तुम्ही. मी म्हणलं दादा कितीला, दादा म्हणलं 1800 रुपयाला. चला म्हणलं जाऊ द्या, एक असं असं बघितल्या बघितल्या साडी आवडली पाहिजे. ती दादा दुसऱ्याला दाखवत होता, पण मला साडी आवडली म्हणून मी लगेच ही साडी घेतली. त्या ताईंना विचारलं, ते म्हणल्या नाही. हे पहा साडी घेतलं, टॉपचं 5 टॉप साडी घेऊन अशा प्रकारे मस्तपैकी बिल करून. खूप गर्दी, एवढी गर्दी होती बापरे. बघा तुम्ही, दुकान गच्च भरलेलं. मी आणि वहिनी आता बाहेर निघालेले आहे. वहिनीने बी खूप खरेदी केल्या, मी पण खरेदी केले. मग आता म्हटलं चला आपल्याला हळदी कुंकाला जायचं आहे, म्हणून मी वहिनीला सांगितलं आणि यशला शोधलं मी. आम्ही दोघी बाहेर पडलो. यश कुठं होता माहीत नाही. मग मला बघून यश पटकन माझ्याकडे आला. इकडं समोर यश थांबलेला होता आणि आलो आम्ही ढाळेताईच्यात. ढाळेताईच्यात आलो तर बापरे, इतकी सुंदर, अगं बाई, असं केलेली रांगोळी होती ना, बापरे, इतकी मस्त रांगोळी आहे ना, किती छान रांगोळी आहे बघा. माहिती का, ही ढाळेताईच्या नातानं रांगोळी काढलाय बरं का आलोकनं. बापरे, इतका हुशार ना, 10 वर्षाच्या पोरांनी रांगोळी काढलेली आहे, तुम्ही बघा. मग अशा प्रकारे मध्ये आले. मध्ये आल्याच्या नंतर सोनालीला म्हटलं जाऊ दे बाई, कारण आमचं घर खूप लांब पडतंय. सोनालीला म्हटलं सगळ्यांच्या अगोदर मला हळदी कुंकू लाव बाई म्हटलं. मग सोनालीनं मला ना हळदी कुंकू लावलं. हे पा आमच्या ढाळेताई, हे माझी फ्रेंड आहे, माझ्या फ्रेंडची ही सुनबाई आहे सोनाली. खूप